हो, या ठिकाणी जर विचार केला तर काल तुम्ही म्हटले होते की अजित पवार यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. यावर मंत्री गिरीश महाजन म्हटले की एकनाथ खडसे यांना पक्षातून काढलं होतं. गिरीश महाजन बावचळला आहे. त्याला जाता असताना नाथाभाऊच दिसतो. नाथाभाऊचं नाव सांगितलं तर दचकतो. रात्री पण कदाचित तो दचकून झोपेतून उठत असेल. मला काढून टाकण्यात आला वगैरेचा विषयच नव्हता. मी स्वतःहून नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला हे मी म्हणत नव्हतो. देवेंद्रजींनी त्या कालखंडात स्टेटमेंट केलेलं आहे. रावसाहेब दानवेंनी स्टेटमेंट केलं आहे. विनोद तावडेंनी स्टेटमेंट केलेलं आहे. त्यांचे स्टेटमेंट अजून रेकॉर्डला आहे, बातम्यांमध्ये आहे, अजून व्हिज्युअल आहे. मी ज्या दिवशी राजीनामा घेतला त्या दिवशी जर लाईव्ह अशा स्वरूपाचं टी व्हीवर आलेलं आहे. त्याच्यामध्ये हे रावसाहेब दानवेंनी म्हटलेलं आहे की नाथाभाऊ निर्दोष आहे हे आम्हाला माहिती आहे, परंतु अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त केली हे त्यांनी म्हटलेलं आहे. त्या कालखंडामध्ये गिरीश महाजन हे काही फार म्हणजे काय ज्याला म्हणजे उजेडात नव्हते. त्या कालखंडामध्ये आमच्या एक मोठी कंपनी होती, विनोद तावडे होते, मी होतो, देवेंद्र फडणवीस होते, रावसाहेब दानवे होते. अशा कंपनीमध्ये गिरीश महाजन लागतही नव्हते कुठेच. आणि त्यामुळे ह्याला काय माहीत की राजीनामा द्यायला भाग पाडला का हे केला. मी स्वतःहून राजीनामा दिला ही वस्तुस्थिती आणि मी नाही सांगत ते देवेंद्रजींनी सांगितलं आहे. मग आता देवेंद्र खरे का गिरीश महाजन खरा याचं समाजाने ठरवलं पाहिजे.